ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू, चितळे बाकरवडी. आणा आणि खा. एकशे 21 जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीला सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका. एफआयआर मध्ये भोलेबाबाचं नाव वगळलं. भोलेबाबाच्या पायाखालच्या पवित्र माती गोळा करण्याच्या नादात 121 बळी. बाबाच्या चरणात धूळ चमत्कारी असल्याचं भक्तांची श्रद्धा. अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती. बैठकीला आमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित राहिले. फडणवीस एकनाथ शिंदेंना रुचणार का याची चर्चा. विधान परिषदेच्या 9च्या 9 जागा निवडून आणा. मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना. विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही आदेश. लाडकी बहीण योजनेत 2 बदल. वयाच्या मर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ. तर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार. तर अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लढण्याची शक्यता. पटोलेंची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड. दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत गुन्हा दाखल. वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी. इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. सांगलीत गर्भवती माता पोषण आहारात आढळला मृत साप. पलूस तालुक्यातील अंगणवाडीतील संतापजनक प्रकार. चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये निश्चित दर. सरकारकडून 5 रुपये अनुदानही देण्याचा निर्णय. तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये किलो प्रति अनुदान. पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ. 7 रुग्ण आढळले. झिकाच्या रुग्णवाढीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न. दहावी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून. 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट. तर 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै दरम्यान. गणेशोत्सवासाठी एसटी सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण. समूह वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार. मनोज जरांगेंची 6 जुलैपासून मराठवाड्यात संवाद यात्रा. हिंगोलीतून होणार सुरुवात. तयारीला वेग. अदानी शेअर प्रकरणात सेबीची हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस. हिंडनबर्गचेही सेबीला 4 प्रतिप्रश्न. T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया उद्या भारतात परतणार. संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत आगमन. पंतप्रधानांच्या हस्ते होणार सत्कार.